एज 57. पण आपला जीवनामधला 1 तास काढा, परत परत शरीर भेटत नाही. हे काढू शकत नाही तर काही फायदा नाही. पैसे पाणी हे सगळं इथं राहून जाईल. सगळ्यात आधी प्रॉपर्टी आपली कोणती आहे? शरीर. शरीर संपत आहे तर सगळं आहे, तर काही नाही. खूप जणांना बघितलं की हॉस्पिटलचं चक्कर खातच राहतात. अच्छा, वर्कआउटच्या आधी म्हणजे वॉर्मअप जरुरी असतं का? वर्कआउटच्या आधी वॉर्मअप काय जरुरी आहे की त्याच्याने तुम्हाला ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार. अच्छा. कारण की ड्युरिंग वर्कआउट खूप जणांना मी बघतो की त्यांचा खूप शोल्डर डिस्लोकेट होतो, लोअर बॅकला इंजरी असते, मग स्पाइन मध्ये इंजरी असते. बरोबर. ती इंजरी कायमची राहते. तो इंजरी राहते ना ती कायमची राहते. तर त्याच्याने ड्युरिंग म्हणजे वॉर्मअपच्या आधी आपला वर्कआउटच्या आधी वॉर्मअप करणं गरजेचं आहे. जरुरी आहे, एकदम जरुरी. हॅलो, बोल. हा चालेल, पाठवतो. काय घ्यायचंय? शोल्डर घ्या, शोल्डर. ठीक. कुठून स्टार्ट करूया? ओव्हरहेड, शोल्डर ओव्हरहेड. डंबल. येस. हा ना सांग त्याला. चल ठेव मी वर्कआउट. हा हा ये पाठी. चल, इट्स स्टार्ट. कम ऑन. 1 2 3 4. Come on. 5 6 7 8. Come on. 9. फुल रेंज मध्ये घे, फुल रेंज. देख उधर रहेगा, देख. Come on. नेगेटिव्ह कंट्रोल. Come on. जर्क नाही, स्मूथ मध्ये. जर्क नको देऊ. स्मूथ मध्ये जा. स्मूथ मध्ये. Come on. फुल रेंज. लास्ट 2 more. Come on. लास्ट टेक. रिलॅक्स. जेव्हा तू मारतो शोल्डर, तेव्हा जर्क नको देऊ. झटका नाही. हा, जर्क नको देऊ. एकदम स्मूथ मध्ये जा आणि फुल रेंज ऑफ मोशन घे. ओके. त्याच्याने तुझा इंटिरियर डेल्टा आहे हा फुल रेडी होणार. फुल त्याचे मसल त्याला हिट होणार. असं आहे. तेव्हा तुला तो पीक दिसणार इंटिरियर डेल्टचा. ठीक आहे. आणि ह्याच्यात वॉर्मअप सेट पण गरजेचा आहे. वॉर्मअप सेट असतो ना स्टार्टिंगला, एक लाईट घ्यायचा. तो पण गरजेचा आहे. कारण की जेव्हा तू सेट चालू करतो, जो रिअल सेट असतो, डायरेक्ट तू चालू केला तुझ्या थोडे जॉईंट्सवर जोर पडणार. थोडे इंजरीचे चान्सेस पण आहे. म्हणून हलका एक वॉर्मअप सेट घ्यायचा. हलका वेट 7.5 5 kg 2.5. फक्त ओव्हरहेड नॉर्मल. त्याचे रेप्युटेशन ठेवायचे 20 to 25. मग रिअल सेट चालू. पक्का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लॅटर रेस किती टाकू? लॅटर रेसचे आपल्याला मिडल हेल्थ ट्रेन करतो. मिडल हेल्थ मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 90 डिग्री जायचं. 90 डिग्री ओनली 90 डिग्री जायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला तो मसल शोल्डरचा मिडल मसल हिट होणार. हा फायदा. आणि स्पेशली मशीन त्याच्यासाठी आहे. बेटर डंबल पेक्षा बेटर ही मशीन आहे. कारण की मशीन ही जी मशीन आहे त्या डायरेक्शनने तुम्हाला घेऊन जाणार.
हे ठीक आहे, मिडल मध्ये पकड. हा, आणि थ्रू ग्रिप. हा, start, come on. 1, bend the bow, chest up. 3, 4, then go 30, 5, 6, 7, 8, come on. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 2 more, come on. Last one, last one, last one. अजून बस बस. आज बघूया शोल्डर जातात की नाही. लॅटरस बाय फुल हार्ड आहे, फुल हार्ड आहे. लॅटरस तुम्हाला एकदम सांभाळून मारायचं, लॅटरस मध्ये इंजरीचे चान्सेस खूप जास्त असतात. तर तुम्हाला एकदम सांभाळून मारायचं आणि पटकन फॉर्म मध्ये मारायचं. प्रणित आत गेलाय, पर्सनल काम आहे त्याचा बाहेर, म्हणून नाही तो आज. प्रणित अंडे खातो, अंडे. आपले दादा आहेत. प्रणित अंडे खातो, अंडे. 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 9. बघ मी दिसतो का मोठे तिकडे. काका आम्हाला मागून नाही देणार. मार मार भावा. मोठे काकांचा डाएट पण फुल मजबूत आहे, खूप आहे. त्यांचा डाएट बघून तुम्ही शॉक व्हाल. सांगा डाएट सांगा. हो, पुढे तुमचा डाएट सांगा आता. मी त्यांना सांगितलं की तुमचा डाएट खूप जास्त चांगला आहे आणि तुमच्या एज प्रमाणे तुमची बॉडी पण खूप चांगली आहे, फुल रिस्पॉन्स आहे. तुमचा डाएट जरा सांगा ना काय. डाएट बद्दल डाएट बद्दल म्हणजे तुमचा डाएट कसा आहे, तुमच्या एज प्रमाणे तुमची बॉडी चांगली रिस्पॉन्स. एज सांगा पहिले एज. तुमचं एज काय? एज 57. माझं सकाळचं डाएट आहे थोडासा राईस आणि 6-1, आणि नंतर आफ्टर जिमच्या नंतर एक प्रोटीन स्कूप, 4 अंडी, नंतर लंचवर थोडं चिकन, 5 वाजता परत एक प्रोटीन स्कूप, 7 वाजता परत 4 अंडी, आणि रात्री चिकन थोडंसं आणि अर्धी भाकरी. त्यांचं वय 57 आहे, तरी दिसतं किती ते सांगा तुम्ही. कारण की खूप जण असं बघितलंय की तुमच्यासारख्या एज मध्ये खूप जण घरी बसलेले आहेत, खूप हॉस्पिटलमध्ये आहेत. तर त्यांना 2 शब्द सांगा. त्यांना 2 शब्द सांगा. तुम्ही पण आपला जीवनामधला 1 तास काढा. शरीर हे महत्वाचं आहे, परत शरीर भेटत नाही. त्याच्यामुळे तुमच्यासाठी स्वतःसाठी 1 तास काढणं खूप जरुरी आहे. तुम्ही हे काढू शकत नाही तर काही फायदा नाही. पैसे पाणी हे सगळं इथं राहून जाईल. बॉडी असेल जी 1 तास तुम्ही स्वतःसाठी काढा. शरीर ही खूप महत्वाची चीज आहे. शरीर खूप चांगलं आहे. सगळ्यात आधी प्रॉपर्टी आपली कोणती आहे? शरीर सगळ्यात प्रॉपर्टी आपली आहे तर ती फक्त शरीर आहे. शरीर संपत्त आहे तर सगळं आहे, नाही तर काही नाही आहे. धन्यवाद. खूप कठीण आहे बाबा, या एज मध्ये राहणं म्हणजे खूप कठीण आहे आणि याच्यासाठी कष्ट खूप गरजेचे आहे. खूप कारण की खूप जणांना बघितलं की हॉस्पिटलचं चक्कर खातच राहतात. आता पण चलो काय घेऊया फेसफूल. आपण आता फेसफूल घेऊया मोठ्या डेटला.
Come on. Set. Elbows activate. Elbows activate. Come on. Perfect. 3, 4. Come on. 5, 6. Come on. 7, 8, 9, 10. 2 more. Come on. 1 more. Relax. घेताना चिन इथे नको घेऊ, नॉईस इकडे नको, चिनच्या इकडे घे. कारण की चिनच्या इकडे आला ना प्रॉपर आपला पोस्टर देईल त्याच्या इकडेच आहे, प्रॉपर सुद्धा जाणार. आणि तू बोललेला तू पहिला हा ग्रिप पकडायचा. ओके, अशी पकडायचा ना तू. या ग्रिप मध्ये आणि या ग्रिप मध्ये फरक काय? जेव्हा आपण ही ग्रिप पकडतो तेव्हा ह्या ग्रिप मध्ये आपण जेव्हा मारतो तो आपल्याला ट्रॅप ट्रेन होतो, ट्रॅपवर येतो, ट्रॅपेजियसवर, बॅकवर्ड. आणि जेव्हा आपण असा मारतो तर आपल्याला पोस्चर होतो. खूप जण असे चुका करतात की असे मारतात, तेव्हा त्यांनी असं मारलं नाही पाहिजे, असं नाही मारलं पाहिजे, त्यांनी ही ग्रिप घेतली पाहिजे. कारण की खूप जण चुकी करतात की असे घेताना ते लोकांना वाटतं की आमचे शोल्डर, पोस्चर शोल्डर ट्रेन होते, पण असं नाही आहे. तुमची ती बॅक ट्रेन होते, ट्रॅपेजियस ट्रेन होतो, ट्रॅप. बरोबर. 1, come on. 90 degree. 2, 3, come on. 4, 5, 6, 7, 8, come on. 9, 10, 11, 12, 13, 14. Relax. हा, असं वाटलं शोल्डर फाटत येणार आहे एकदम मजबूत. प्रो नायरो मारेंगे, मारूया. त्या प्रो नायरो मध्ये आपल्याला बेंचची गरज असणार आहे. बेंचची गरज म्हणजे आपल्याला बेंच इन्क्लाइन मध्ये ठेवावा लागणार आणि चेस्ट लावून आपल्याला बेंड होऊन प्रॉपर इंटेरियर पोस्चर आपल्याला घ्यावं लागेल. तुम्हाला दाखवतो या. Four, 7, 8, 9, 10, 11. घे म्हणजे फेस लाव. हा, हिप वरती, हा, स्टार्ट. कम ऑन. हा, बाहेर नाही, स्टेट वरती घे, स्टेट. हा, येस. आणि एल्बोज असे घे, घेच वरती घेच. हा, परफेक्ट. येस, एक नंबर. 6, 3, 4, 5, 6, 7. Come on. Next, 2 more. Come on. Last one. Elbows वरती. Relax. Relax. आला?
भाई गाना भी वैसा बजा सलमान खान का, और सलमान जैसी बॉडी। लेकिन भाई आज बहुत मजा है, मस्त मजा आली आज। काय काय मारलं? फटिंग, आज ओव्हरहेड, रॅटर आहे, नंतर फेस पुल मारला, फ्रंट प्रेस मारला, ड्रोन हायड्रो मारला, खूप काही अशा गोष्टी आहेत चांगल्या आहेत, पण तुम्ही ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच यूज करा, जास्त यूज नका करू, कारण की तुमचं डाएट पण तसंच खूप महत्वाचं आहे। वर्कआउट जसं महत्वाचं आहे तसं तुमचं डाएट पण महत्वाचं आहे। आणि तुमचा दिवसाभरात तुमचा प्रोटीन इंटेक पण तसा पाहिजे, म्हणून थोडा एक्सरसाइजवरचा फोकस द्या, म्हणजे त्यावर स्ट्रेचिंग, वॉर्मअप आणि डाएट या गोष्टींवर पण लक्ष द्या। ओके, कसं आलं? भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। चला चला. चला पोट्या बाबू, I love you.